काळाचे शिकवेला चाललो आहे. दोघं पाय वडिलांच्या अपंग आहे, त्याला चालता येत नाही. मग मला फोन आला, दादा असं असं आहे, माझी मुली रक्त उलटे करून राहिली ना, तिला याच्या घरी पाठवून दे. मग मी त्याला सांगितलं काल उठून, काल त्यांना माहिती पडली असेल तुमच्या त्याच्याबरोबर एक नर्स आले ना, तेव्हा तुमचं ते वार्डन आहे का कोण होता तिथे, हा ते आले. मी सरांना बोललो या दोघांवर आता कारवाई करा, कारण रक्ताचे उलटी. आता ते जे विषय साखरेमध्ये एक मुलीचे दवाखान्यामध्ये गेली, शासकीय आश्रमशाळेची आज डेट झाली ना, आता ताजा. हे काय आहे बा, हे योग्य नाही ना. नर्स सांगते मी हिला घरी नाही घेऊन जायला सांगितलं, सोडलीच कसं. विषय तिथे आहे ना, ऍडमिट करायला पाहिजे की नाही, आपली जबाबदारी काय साहेब. शासकीय आश्रमशाळामध्ये आदिवासीचे लोक बिमार पडले, त्यांना घरी मरण्यासाठी सोडून द्यायचे आहे का? मला सांगा तर काय आहे प्रोसिजर. आपण सोडतच येऊन भांडण केलं होतं, त्याच्यामुळे ऍक्च्युली त्यांना तेव्हा पण थांबवलं की आता नाही, ती बरी झाल्यानंतर तुम्ही घेऊन जा परत. काल पण जेव्हा ती परत आजारी पडली तेव्हा सुद्धा HME आणि आधीची खूप प्रयत्न केला पालकांना थांबवण्याचा. आता